शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय कबीर समर्थ. आपण मागच्या वेळेला साधक लक्षणं बघितली होती. आज आता सिद्ध लक्षणांचा समास आहे. साधक लक्षणं ज्या वेळेला बघितली होती, आता बद्ध मुमुक्षु बद्दल सांगण्याची काही आवश्यकता नाही. साधक लक्षणं ज्या वेळेला बघितली होती त्या साधक लक्षणांमध्ये साधकाच्या 4 पायऱ्या आहेत. या 4 पायऱ्या साधकाच्या क्षोभरहित मन म्हणजे चित्तशुद्धी ज्याला आपण म्हणतो ती मोकळेपणाने बोलावं. जे काय असेल ते बोलावं. खरं खोटं मागे पुढे असं बोलण्याची गरज नाही. जे काय असेल ते स्पष्ट शब्दात सांगावं, पण चांगल्या शब्दात सांगावं, गोड शब्दात सांगावं. वाणीचं तप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चांगल्या पद्धतीने सांगितलं तर ते लोकांना पटतं. एकदम ओरडून आरडाआरडा करून हा साधक कधीही सांगत नाही. त्यामुळे क्षोभरहित मन ही त्याची पहिली पायरी म्हणजे चित्तशुद्धाची पहिली पायरी असते. नंतर इंद्रिय संयमन. मुळामध्ये तो आधी जास्त बोलायलाच जात नाही, कुठल्या भानगडीत पडत नाही. आपण आपल्यामध्ये मस्त असतो. पण तरी सुद्धा काही वेळ अशी येते की आपलं इंद्रिय संयमन करावं लागतं. त्यावेळेला शमदमादी षटसंपत्ती ज्याला सांगितलेली आहे ती षटसंपत्ती त्या साधकाने मिळवलेली असते. ही दुसरी पायरी आहे. तिसरी पायरी त्यांनी अहंकार सोडलेला असतो. अहंकार हा पहिला परमार्थातला अडसर आहे असं आपण वारंवार बघतो. त्यामुळे तो अहंकार साधकाने सोडलेला असतो. म्हणजे आपण कुठल्या ह्याच्यात बसतोय तेही आपल्याला बघता येतं बरं का. ह्या सगळ्या आपल्याला लागतायत का, तर नाही लागत. मग आपण साधक नक्की नाही. आपण मुमुक्षु आहोत इथपर्यंत फार तर आपण म्हणू शकतो. खरं तर बद्धच आहोत. बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध याच्यामध्ये आपण खरं तर बद्धच आहोत. पण थोडीफार आपल्यात सुधारणा झाली तर आपण मुमुक्षु आहोत. पण साधक आहोत की नाही हे मात्र बघावं लागतं, विचार करावा लागतो. कारण तो त्याच्या सद्गुरूंच्या वचनामध्ये काया वाचा मने त्यांनी ती स्वीकारलेली असतात. काया वाचा मने ती स्वीकारलेली असतात म्हणजे आपल्या शरीरात त्याचं त्यांनी जे कार्य करायला सांगितलं असतं ते शरीराच्या द्वारे तो करत असतो. त्यामुळे काया त्याला समर्पित केलेली असते. वाचेनी तो त्याचेच गुणवर्णन मानत असतो आणि मनाने त्यांनी सांगितलेलं प्रत्येक वचन तो प्रमाण मानतो. सद्गुरूंनी सांगितलेलं वचन. त्यामुळे काया वाचा मने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या असतात. सीमित संकुचित सोडून तो अनंत झालेला असतो. सिद्धाच्या जवळजवळ ज्या वेळेला तो पूर्ण साधकत्वाला जातो त्यावेळेला तो वरची पायरी चढताना तो सिद्धाच्या जवळ जाणारी ही पायरी आहे. म्हणजे साधकत्वातलं मंद मुमुक्षु तीव्र हे तीव्र साधकत्व ज्या वेळेला संपादित केलं जातं त्यावेळेला तो वरच्या पायरीवर चढतो. आपण खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर पाऊल टाकताना जी स्थिती आहे, पाऊल टाकलंय का तर नाही, टाकायचंय, ही जी साधकाची स्थिती आहे ती तीव्र ह्याच्यात असते. आणि एकदा का त्यांनी पहिलं पाऊल तिथे टाकलं आणि मग दुसरंही टाकलं आणि तो त्या पायरीवर उभा राहिला की त्याला मंद सिद्धत्व प्राप्त होत. मंद सिद्धत्व, मध्यम सिद्धत्व आणि तीव्र सिद्धत्व हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी मधले बिंदू जे पहिल्या ह्याच्यात सांगितलं होतं बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध हे 4 टप्पे आहेत. हे एक सरळ रेषा काढली तर त्यातल्या बद्ध ते सिद्ध या प्रवासातले हे 2 मोठे टप्पे आहेत. 2 मोठी स्टेशन्स आहेत. पण त्याच्यामध्येही छोटी छोटी लागतात. ती जी स्टेशन्स आहेत ती म्हणजे मध्यम, मंद, तीव्र अशा पद्धतीने मंद मध्यम तीव्र अशा पद्धतीने ती असतात. त्यामुळे इथे त्यांनी असं सांगितलं होतं की हे सगळं जे करायचंय आता आपण तिथनं सिद्धत्वापर्यंत आलो आणि आता त्या सिद्धत्वाची लक्षणं आपल्याला बघायची.
हे सिद्धत्वाची लक्षणं सांगताना त्यांनी असं सांगितलंय. खरं जर म्हटलं ना, तर त्यांनी या दशकामध्ये सिद्धत्वाची लक्षणं सांगितलेली नाहीत. सिद्ध लक्षण निरूपण असं नाव दिलेलं आहे. पण जो आता ग्रंथराज दासबोध वाचतोय, ऐकतोय, समजून घेतोय, सांगतोय, या सगळ्यांची अजून मनाची तेवढी तयारी झाली नाही की सिद्धाला ओळखावं. योगी ओळखावा योगेश्वर, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर. म्हणजे ज्याला ज्ञान होण्याच्या परिपूर्णतेला आलाय तोच त्याला ओळखू शकतो. हे जसं आहे तसं साधकाला ओळखायला अजून आमची तयारी झालेली नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलची जर लक्षणं सांगायला सुरुवात केली तर आमच्यामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे की खरंच असं असेल का? सिद्ध काय असा असतो का? तो तर आम्हाला नेहमीसारखाच दिसतो वगैरे. आमच्या मनात संशय निर्माण होतो. आणि दासबोधाचा म्हणजे मुळातला उद्देशच निसंशय ज्ञान प्राप्त करून घेणं. प्रथम तो ज्ञानाचा निश्चयो. हा निश्चयो म्हणजे काय आहे? अगदी पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगितलेले आहे. 15 निश्चय सांगितलेले आहेत. हे 15 निश्चय म्हणजे काय? ज्ञानाचा निश्चय, देव कोणते ओळखायचा तो निश्चय, सद्गुरु कसा ओळखायचा तो सद्गुरूचा निश्चय. म्हणजे निश्चयो याचा अर्थ निसंशय ज्ञान. मग हे निसंशय ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपली पातळी सुद्धा तेवढी असावी लागते. मग तेवढी असावी लागते म्हणजे ती समर्थ किंवा ग्रंथकार जे असतात ते आपोआप आपल्यामध्ये निर्माण करतात. हळूहळू मुलाच्या चालीने चालावे याप्रमाणे ते आपल्याला हळूहळू हात धरून नेत आहेत. आता आपल्याला फक्त साधक समजू शकतो. हा साधक समजल्यानंतर सिद्धाची लक्षणं सांगताना त्यांनी फक्त 3च लक्षणं याच्यामध्ये सांगितली, जास्त सांगितलेलीच नाही. पण नंतर मात्र त्यांनी असं म्हटलंय की मी ज्ञानदशकी सांगेन. शेवटची जी ओळी आहे त्याच्यात ते म्हणतात मी इथेच थांबतो, पण आत्ता सिद्ध लक्षणं सांगत नाही, ती ज्ञानदशकामध्ये सांगेन. ज्या वेळेला ज्ञान म्हणजे काय, सिद्ध म्हणजे काय हे कळण्याची पात्रता, कळण्याची आपण होण्याची पात्रता खूप दूर आहे. पण शाब्दिक दृष्ट्या, कारण पहिल्यांदा शास्त्र प्रचिती आहे, ग्रंथ प्रचिती, शास्त्र प्रचिती हा आहे पहिल्यांदा, मग सद्गुरु प्रचिती आहे आणि मग आत्मप्रचिती आहे. त्यामुळे शास्त्र प्रचितीप्रमाणे जरी शाब्दिक स्वरूपावर शब्दांच्या स्तरावर आम्हाला जरी कळलं की साधक कोण आहे, सिद्ध कोण आहे, तरी पुरेसं आहे. पण तरी सुद्धा शब्द पातळीवर कळायला सुद्धा आपली पात्रता निर्माण व्हावी लागते. त्यामुळे आपल्याला ते त्यांनी ज्ञानदशकामध्ये सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा सिद्ध लक्षणाचा समास आहे. या दृष्टिकोनातनं आपण तो बेस जो आहे आपला मंद, ज्याला आपण सिद्धत्व म्हणतो, ते काय आहे हे कळणे इतपत आपली ताकद, शाब्दिक दृष्ट्या कळणे इतपत आपली ताकद आहे. म्हणून 3च लक्षणं त्यांनी इथे सांगितलेली आहे. सिद्ध धातूपासनं साध्य, सिद्ध, सिद्धांत, सिद्धता असे सगळे शब्द तयार होतात. आता मधनं साध्य होणं, एखादी गोष्ट प्राप्त होणं, साध्य होणं, यशस्वी होणं, ते सापडणं, जिंकणं, असे बरेच अर्थ त्याच्यामध्ये शब्दसंग्रहामध्ये दिलेले असतात. आता ज्याला संपूर्ण आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याचं अज्ञान पूर्ण नष्ट झालेलं आहे, असा सिद्ध पुरुष इथे त्याला म्हटलेला आहे. तो सिद्ध पुरुष आहे. नुसतीच साधना करून उपयोग नाही. अगदी साधनेची तीव्र पातळी केव्हा येऊ शकते? ही साधना पचवली तर. नुसती साधना मी करते, सकाळ संध्याकाळ अमक करते, जप करते, अनुष्ठान करते, करायला हरकत नाही, करायला हवं, हे सगळं ठीक आहे. पण ही साधना पचवणं हे जास्त महत्वाचं आहे. एकदा का साधना पचली म्हणजे तो सिद्ध होतो. म्हणजे साधना पचणं, पचणं हा शब्द महत्वाचा आहे. पण खाण्याचा खूप अतिरेक केला, एवढं खाल्लं त्या दिवशी एखादी गोष्ट इतकी आवडली काय विचारू नका, अगदी ताव मारून मी खाल्ली. मग हे जेव्हा केलं तेव्हा तो खाण्याचा अतिरेक होतो. हा अतिरेक झाला तर अन्न पचत नाही. याचा आपल्याला सगळ्याला साध्या सांसारिक जीवनामधला हा अनुभव आहे. म्हणजे भराभर ते आवडलं म्हणून खूप खाल्लं तरी ते पचत नाही. किंवा
इतकं हे झालं की 8-10 दिवस मला काही खायलाच मिळालं नाही. काय काही ना काही कारणाने तो योगच असा होता की मला खायलाच मिळालं नाही. हे झालं, ते झालं, ते झालं करता करता खायलाच मिळालं. अशी काही भूक लागली, अशी काही भूक लागली आणि मग मी जे काही खायला जे मिळेल ते खायला सुरुवात केली. हे एका जाऊ दे, भाकरी एका असू द्या, भात एका असू द्या, आमका एका असू दे, मी भराभर खायला सुरुवात केली, तरी सुद्धा ते पचत नाही. साधनेचंही तसंच आहे. ती करावी लागते. ती करताना अहंकार येऊन चालत नाही. म्हणजे ती अहंकार रहित साधना ज्या वेळेला होते, दुसऱ्या कोणाला जाऊन सांगून मी हे केलं, मी ही साधना केली, मी एवढे काय संकष्टी चतुर्थी केल्या, काय अमकं केलं, तमकं केलं, हे सांगण्याची गरजच भासत नाही. आणि तो आपली साधना आपल्या आपण शांतपणे करत राहतो. दुसऱ्याला जाऊन सांगण्याची काही गरज नसते. कारण सिद्धत्वापर्यंत जायचं असेल तर ते सिद्धत्व आपल्या अंगी मुरलं तर ते दिसतं लोकांना. ते लोकांनी समजून घेणं, लोकांना ते जाणवणं, यात आपली सिद्धता असते. आपल्याला सांगायची गरजच पडत नाही. म्हणजे ती साधना थोडी पचली असं म्हणता येतं. आणि ती अहंकार रहित पचली तर निश्चितच उत्तम साधना होते. म्हणजे इथे काय आहे की अहंकार जे आहे तो अडसर आहे असं आपण दरवेळेला म्हणतो. त्यामुळे अहंकार जोपर्यंत असतो तोपर्यंत मी हे केलं, मी ते केलं, मी अशी साधना केली, मी असा अहंकार सोडला, हे सगळं सांगावं लागतं. त्याच्यात सुद्धा मी असतो. हा मी सुद्धा जेव्हा गळून पडतो ना, त्यावेळेला ती साधना परिपक्व होते. समर्थांचा एक श्लोक आहे, 159-60 दरम्यानला. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. हे त्यांनी तसं म्हटलं. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, जाणीव मध्ये सूक्ष्म जाणीव म्हणजे अहमची सूक्ष्म जाणीव. अहम, अहंता, अहंकार, दर्प याच्यापैकी अहमची सूक्ष्म जाणीव आपल्याला परब्रह्मापर्यंत जायला लागते. अहम ब्रह्मास्मी पर्यंत लागते. हे आपण वारंवार आप्तवाक्य म्हणत असतो. आणि नंतरच्या ज्या अहंता, अहंकार, दर्प जे आहेत याचा त्याग इथे निश्चितपणे झालेला आहे. तो आता साधकत्वाच्याही पलीकडे यायला लागलाय. सिद्धत्वाची पहिली पायरी चढतोय. त्याचा अहंकार पूर्णपणे गेलेला आहे. पण व्यवहारातलं उदाहरण त्यांनी दिलंय, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. ज्यांनी एखाद्याला वेळेला आपण काहीतरी करतो, जांभई देतो, काहीतरी करतो, जेवायला बसण्याच्या पूर्वीच आपल्याला काहीतरी करून असं तोंडात घालणार, त्याच्या आत माशी तोंडात शिरते. आता ही माशी तोंडात गेलीये म्हटल्याबरोबर आपल्याला वाटतं अरे बापरे, हे नको, हे नाही आपल्याला घ्यायचं, म्हणून आपण ती माशी टाकण्याचा प्रयत्न करतो. ही जी माशी अहंकाराची ज्याने गिळलीये त्याला अन्न पचत नाही. ज्याने अहंकाराची माशी गिळली त्याला साधना पचत नाही. त्याला साधना पचवताच येत नाही कारण त्यातला अहंकार गेलेला नसतो. मग त्या भोजनाची रुची प्राप्त करायची. एकदा का ते आत गेले म्हटल्यावर 10 वेळा तोंड धुतलं, अंकतलं, तर ती जाणीव आतमध्ये असते. मग ती असल्यानंतर त्या जेवणामध्ये मजा वाटत नाही. शेवटी जेवणात मजा वाटत नाही. ते कुठतरी माशी गेले त्याच ज्ञान जास्त असतो, तर अहंकार आपल्याला असतो. त्या अहंभाव मानसीचा विरेना तया ज्ञान अन्न पोटी जे. ज्याच्यामध्ये अहंकार आहे त्याला अन्न पचवता येत नाही. ज्ञान रूपी हे ज्ञान पचवता हे ज्ञान जेव्हा पचवलं जातं तेव्हा साधना परिपूर्ण होऊन सिद्धत्वाची पायरी चढली जाते. तोपर्यंत नाही. पण इथे तरी सिद्धत्व प्राप्त झाल्यानंतर भगवंतही काही कमी नाही. तोही तुमची परीक्षा पाहायला बसतो. कसा हा सिद्ध झालाय, नक्की झालाय का, अहंभाव गेलाय का. मग त्या आपल्या पुढे सगळी अष्टसिद्धीची खेळणी तो टाकतो. घे तुला कुठलं पाहिजे ते खेळणं. अष्टसिद्धी प्राप्त करून देतो. जो त्या पुन्हा अष्टसिद्धीमध्ये रमतो, हे आपलं वारंवार सांगून झालेलं आहे. जो त्या सिद्धींमध्ये पुन्हा गुरफटत जातो तोही मोहात अडकून पुन्हा त्याची घसरण होते. म्हणजे तो सिद्धत्वापर्यंत जात नाही. इथे मला सिद्धी प्राप्त झालेत, मी हे करीन, मी ते करीन, हा मी पुन्हा जागा होण्याची शक्यता असते.
इथे पुन्हा अपचन आपल्याला व्हायला लागतं. त्या सिद्धींकडे दुर्लक्ष करून जो पुढे जातो आणि आपली साधना ठेवतो, की मला या सिद्धींची गरज नाही, मला फक्त देव शोधन माझं जे चाललं होतं ते देव दर्शन पर्यंत जायचंय. आपले हे 3 दशक जे आहेत, 6, 7, 8, हे देव शोधन ते देव दर्शन इथपर्यंतचे समास आहेत. हा प्रवास आहे. पुढचे जे आहेत ते 6व्या दशकापासून. त्यामुळे इथे तो सिद्धीत रमत नाही. तो म्हटलं मला सिद्धींची आवश्यकताच नाहीये. तुला एकदा प्राप्त केलं की मला सिद्धींची गरजच भासणार नाही. कारण हे सिद्धी देणारा कोण आहे? तूच आहेस. म्हणून तुला प्राप्त करणं हाच माझा उद्देश आहे, असं जेव्हा त्याला वाटायला लागतं आणि तो सिद्धींकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ते परिपक्वतेचं फळ त्याला मिळतं. म्हणजे फळांचं सुद्धा बघा, फळांच्या अगदी मुळाशी म्हणजे देठाशी जर आपण बघितलं तर हिरवेपणा असतो. जोपर्यंत अपरिपक्वता, हिरवेपणा म्हणजे कच्चेपणा, म्हणजे पक्वता नाही. ते फळ जे झाडाला लगडलेलं असतं, ते लगडलेलं फळ जे आहे ते तिथे हिरवं असतं देठाशी. ते कधी पटकन गळून पडत नाही. पण ज्या वेळेला ते फळ परिपक्व होतं, त्याचं देठ सुद्धा पिकतं, पक्व होतं, म्हणजे ते हिरव्याचं हळूहळू पिवळं चॉकलेटी असं व्हायला लागतं. त्यावेळेला ते गळून खाली पडतं. ते तोडण्याची पण गरज भासत नाही. ते गळून खाली पडतं. हे जे गळून पडणं आहे, सगळ्या वासना, कामना, भावना, इच्छा, अपेक्षा, मला हेही चाल तेही चाल, काही प्रश्न नाही, कशातही आपल्याला रमण्याचं कारण नाही, हे सगळं आपण जेव्हा हळूहळू दूर करायला सुरुवात करतो, तेव्हा ते पक्व झालेलं फळ आपोआप गळून पडतं. म्हणजे आपल्या वासना, कामना सगळ्या गळून पडल्या की मग ते फळ परिपक्व होतं. साधनेच्या दृष्टिकोनातनं परिपक्व होतं. आणि ते साधनेच्या जोरावर जेव्हा परिपक्व होतं, त्यावेळेला ते सिद्धत्वाकडे झुकतं. अशा तऱ्हेने त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. ही फक्त झलक दाखवली सिद्धत्वाची त्यांनी, की सिद्ध नक्की कुणाला म्हणायचं. मग युक्ताहार विहारस्य हे सांगितलेलं आहे. युक्त पाहिजे, आहार कसा पाहिजे, युक्त पाहिजे, विहार युक्त पाहिजे, आहार विहार दोन्ही गीतेतला श्लोक आहे. त्यामुळे युक्त आहार विहारस्य आम्ही म्हणतो पुष्कळ वेळा, पण ते आचरणात बऱ्याच जण तुमच्यापैकी करतात, पण आमच्या सारख्यांना तो जमत नाही. युक्त आहार विहारस्य जमतच नाही. जेवून जेवलं की झोप येते, झोपून उठलं की भूक लागते, अशी कथा सांगितली जाते. त्याप्रमाणे होतं. मग तो युक्त आहार विहारस्य आहे का? तर नाही. तर जेवढं आपण खातो ते पचवणं महत्वाचं आहे. ते पचवलं तर ते आपल्या अंगी लागतं. तसंच साधनेचं आहे, त्यात काही वेगळेपणा नाही. म्हणजे हे सगळं असताना आणखीन एक गोष्ट येते. आपल्याला कशाचं भय हळूहळू राहत नाही. भय किती तरी गोष्टींचं भय असतं. म्हणजे जेव्हा सिद्धत्वाकडे पोचायचंय त्यावेळेला आपल्याला कशाचंही भय राहत नाही. भय, अभय, अभय ही दैवी गुणसंपत्तीतली पहिली संपत्ती आहे. त्यामुळे ते अभय आपल्याला प्राप्त होतं हळूहळू सिद्धत्वाकडे गेल्यावर. आपल्याला बऱ्याच गोष्टींचं भय असतं आणि अगदी सगळे म्हणजे तारुण्याचं भय, अमक्याचं भय, असं भर्तृहरीचा श्लोक पण आहे. तर तितक्या खोलात न शिरता, कारण तो आपण मागे 1-2 वेळा म्हणजे दासबोधात नसेल पाहिला, पण पाहिलेला आहे, पुढे पाहता येईल. पण हे जे भय आहे, भर्तृहरीचा जो श्लोक आहे त्याप्रमाणे बाकीची सगळी भय जाऊ दे. तारुण्याचं भय आहे, कामनेचं, आपल्या वृद्धत्वाचं भय आहे, इतकंच नाही, पण सगळ्यात शेवटी मृत्यूचं तरी भय सगळ्यांना नक्कीच असतं. पण हे मृत्यूचं भय सुद्धा हळूहळू वाटेनासं झालं जातं, केव्हा आपण सिद्धत्वापर्यंत जायला सुरुवात करतो, साधकत्व आपलं परिपूर्ण होतं, त्यावेळेला आम्हाला मृत्यूचं सुद्धा भय राहत नाही. वासांश जीर्णानी यथा विहाय, त्याप्रमाणे आपण वस्त्र बदलण्याप्रमाणे ह्या मृत्यूला हसत हसत सामोरं जाऊ शकतो. म्हणजे भय असतं तेव्हाही आम्ही अन्न पचवू शकत नाही. बिरबलाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बादशाह ज्या वेळेला बिरबलाला म्हणतो की ही एक शेळी आहे आणि ही शेळी मी अशी देणार आहे की तिला रोज भरपूर सकस उत्तम अगदी युक्त असा आहार द्यायचा.
जो शेळीला आवश्यक आहे तो रोज द्यायचा, व्यवस्थित देते, कुठेही काटकसर करायची नाही. म्हणजे बिरबल म्हणलं चांगली गोष्ट आहे, चांगली दष्टपुष्ट होईल ती. तो चांगला आहार मिळाल्यानंतर योग्य ठिकाणी शांततेत ती राहिली तर तिला निश्चितपणे चांगला आहार ती दष्टपुष्ट होऊन जाईल. तेच तर म्हणे मी पुढे सांगतोय. बादशाह म्हणतो ती शेळी आत्ता जशी बारीक खिडखिडीत आणि व्यवस्थित आहे ना, झिरो फिगर कशी आहे, त्याप्रमाणे ती तशीच राहिली पाहिजे. पण तिला हे सगळा आहार मात्र रोजच्या रोज दिला पाहिजे, तिने तो खाल्ला पाहिजे. तिने तो खाल्ल्यानंतर मात्र ती राहताना राहिली अशीच पाहिजे, शरीर यष्टीने. आता हे अवघड आहे ना. रोज आणि आमचे सेवक आहे ते येऊन बघतील की तुम्ही घालताय की नाही तिला आहार. मग हे सगळं बघतील. मी म्हणतो मग हे जरा अवघड आहे नाही का, असं सगळे लोक म्हणायला लागतात. बिरबल म्हणला काही हरकत नाही, तसं करू आपण. जमणार आहे का तुला? तर म्हणे हो, प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न प्रत्येक गोष्टीचा करावा. आम्हाला साधकत्व येणारच नाही म्हणून प्रयत्नच करायचा नाही असं नाही. प्रयत्नांती परमेश्वर, तो आपला हात नक्की धरतो जेव्हा आपण 100% त्यांना देतो तेव्हा. ते श्रम 100% आपल्याकडनं करतो तेव्हा, काया वाचा मने. शेळीला घेऊन जातो, शेळीला तिथे बांधतो, त्याला ते रोजचं अन्न ते लोक आणून देतात, पौष्टिक आहार सगळा. ती शेळी सकाळी मस्तपैकी सगळं खाते. ती लोक गेली की हा बिरबल काय करतो, एक सिंह पकडून आणलेला असतो त्याने. बरोबर त्या शेळीला खाऊ तर शकणार नाही, पण तिला धरून तिला भीती दाखवू शकेल, तिच्यापर्यंत जाईल, अंगावर ओरडेल. असं करत करत त्या त्या सिंहाच्या सिंहाला त्यांनी एका झाडाला घट्ट बांधलेलं असतं. तो तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तरी सुद्धा तिला त्याचं भय. झालेलं अन्न पचणार कसं? ते पचतच नाही. कारण ही भीती एवढी असते की हा मला कधी खाईल, हे मी खाऊन काय उपयोग आहे. रात्र झाली, सगळं झालं की तो त्याला नेऊन त्या सिंहाला पुन्हा बाजूला पिंजऱ्यात ठेवायचा. पुन्हा हा रोजचा उपक्रम चालू होता. त्या शेळीला ते पौष्टिक अन्न सुद्धा पचत नव्हतं. म्हणजे आपल्याला भयही असून चालत नाही, आणि हे भय आम्हाला मुमुक्षु अवस्थेपर्यंत नव्हे नव्हे साधकाच्या मध्यम अवस्थेपर्यंत सुद्धा असतं. मग हळूहळू कळायला लागतं जातस्य ध्रुवर मृत्यू. आज ना उद्या जन्माला आलाय त्या प्रत्येकाला मृत्यू आहे, म्हणजे मला आहे. पण जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मला कार्यरत राहायचंय, निष्काम कार्यरत. नाही तर पाप पुण्य पुन्हा आहेच, पुनरपी जननम आहेच. तसं नाही. मग हे साधक अवस्थेमध्ये कळतं, आणि तिथे मृत्यूचं भय पण निघून जातं. आणि ह्या ज्या सगळ्या आहेत, कुठल्याही सिद्धींमध्ये न रमणं, कुठल्याही भयाला न जुमानणं, कारण मृत्यू हे शेवटचं भय आहे. त्यामुळे ते सगळं ह्या गोष्टी ज्याला जमतात, ज्याला साधतात, त्याला त्यांनी साधना पचवली असं म्हटलं जातं. आणि जो ती साधना परिपूर्ण रीतीने पचवतो त्याला सिद्धत्व प्राप्त होतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून बाकी सिद्धत्वाची लक्षणं त्यांनी पहिल्यांदा इथे सांगितलेली नाही, ती ज्ञान दशकामध्ये, म्हणजे दशक 8वा समास 9वा ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. 8वा दशक आपला आता 5वा चाललाय. 6वा 7वा मध्ये हे सगळं कशा घटना घडत जातात याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्याचं सिद्धत्व म्हणजे काय आणि सिद्ध पुरुष कसा असतो त्याची लक्षणं सांगितलेली आहे. मागच्या ह्याच्यामध्ये म्हणजे साधक लक्षणांमध्ये सुद्धा त्यांनी शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. तो आपण त्यावेळेला घेतला नव्हता कारण तो आता ह्याच्याशी संबंधित आहे. पण तो त्यामध्ये त्यांनी विचारला आणि पुढच्या समासाची सुरुवात करून ठेवली. मग त्यांनी त्यामध्ये असं म्हणजे 5व्या दशकातल्या 9व्या समासामध्ये नाही, हा 10व्या ह्याच्यामध्येच त्यांनी 61 वगैरे काहीतरी ओळी मला वाटतं. येथे संशय उठला निस्पृह तोची साधक झाला, त्याग नगडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की श्रीराम. निस्पृह तोची साधक झाला. आतापर्यंत सगळी निस्पृहाची लक्षणं सांगून साधक कसा असतो हे आपण सांगितलं. पण आता एक शंका आली, आम्ही सगळे प्रापंचिक आहोत. मग आम्ही जर प्रापंचिक आहोत तर आम्ही निस्पृह होणं कठीण आहे. आम्ही निस्पृह होणं कठीण आहे कारण आम्ही संसारात गुंतलेलो आहोत. मग
त्याग न निस्पृह होणं म्हणजे एकेका गोष्टीचा त्याग करणं जे आहे, मनापासून गळून पडणं, वासना कामना इच्छा. आम्ही जर संसारात आहोत तर ते आम्हाला शक्य नाही. मग ते जर आम्हाला शक्य नाही, तर त्याग न घडे संसारिकाला तरी तो साधक नव्हे की. मग जर संसारात राहून आम्ही जर त्याग करू शकत नसलो, तर आम्ही साधक कधी होऊच शकणार नाही. मग आम्ही कशाला हे बाकीचे व्याप करायचे? मग बरं चाललंय ना, खाओ पिओ मजा करो. मग हे कशाला करायला पाहिजे? मग तो साधक होऊच शकणार नाही. प्रापंचिकाला जर तो त्याग करता येणार नसेल, निस्पृहपणे वागणं शक्य नसेल, साधू ब्रह्मचारी यांचं ठीक आहे, त्यांना काही आगापिछा नाही, ते राहू शकतात तसे. मग आम्ही सिद्ध कसे होणार? मग प्रापंचिक कधी सिद्ध होऊच शकणार नाही. असं आहे का? तर त्यावर समर्थांनी जे उत्तर दिलेलं आहे ते मात्र ह्याच्यामध्ये आहे. ते त्याने पहिल्या दुसऱ्या ओळीमध्ये दिलेलं आहे. ते सिद्ध लक्षणामध्ये सांगितलंय त्यांनी. कारण सिद्ध होऊच शकणार नाही का, ही अडचण आहे. मग होऊच शकणार नसेल तर कशाला करायचं? कारण माणसाची वृत्ती अशी आहे, काहीतरी मिळत असेल तर तो करतो, काहीतरी फलप्राप्ती असेल तर तो करतो, नाही तर करणार नाही. त्यामुळे त्याला काहीतरी हवं असतं. मी हे केलं, आता मला हे हवं, ही अपेक्षा कायम असते माणसामध्ये. मी हे केलं, आता मला अमुक अमुक मिळालं पाहिजे, मुमुक्षुपर्यंत. म्हणजे ही अपेक्षा असणं चुकीचं नाही, कारण त्याला संसार करायचाय. मी महिनाभर नोकरी केली तर मला पगार मिळाला पाहिजे, ही रास्त आहे ना. त्यामुळे ती रास्त कल्पना जी आहे त्या सोडून द्या, त्या व्यवहारासाठी आवश्यक आहेत. पण इथे निस्पृह होणे म्हणजे सगळं सोडून देणे, हे कसं काय जमणार आम्हाला? त्याच्यावर समर्थांनी उत्तर दिलंय, कारण प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालून जो जीवन जगतो तोच यशस्वी होतो, तोच साधकापर्यंत जाऊ शकतो, तो सिद्धही होऊ शकतो. हे त्यातला अभिप्राय आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय, मागे बोलिला सांसारिक, त्यागे विण नव्हे की साधक, ऐका हो याचा विवेक, ऐसासे श्रीराम. याचा थोडा विवेकाने विचार करा म्हणून त्यांनी सांगितलंय. समर्थांच्या दासबोधामध्ये प्रत्येक ठिकाणी विवेक आणि विचार या दोन गोष्टी कायम सातत्याने सांगितलेल्या आहेत. कुठलीही रिॲक्शन देताना आपण पटकन देऊन टाकतो आणि आपल्याला वाटतं आपण दिली ती चुकीची आहे. आधी थांबा. पटकन रागवतो, पटकन बोलून मोकळे होतो, उपयोग नाही त्याचा. थांबा, राग येईल तेव्हा 10 आकडे मोजा आणि मग पुढे सुरुवात करा. तोपर्यंत आपलं मन स्थिर झालेलं असतं, ते योग्य निर्णय घेतं. मग त्यांनी इथे म्हटलेलं आहे, सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, सांसारिका त्याग येणे, प्रकारे ऐसा श्रीराम. हा त्याग कसा कसा करायचा सांसारिकानी, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. जसे सिद्ध पुरुष किंवा संन्यासी साधू हे राहतात, त्याप्रमाणे संसारिकांनी राहायची गरज नाही. हे स्पष्ट मत समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यांनी त्याग करायचाय तो मनातनं करायचाय. त्यांना काही भगवी वस्त्र घालण्याची गरज नाहीये. ते सांसारिक आहेत, त्यांनी वेगवेगळी वस्त्र धारण करावी, चांगलं राहावं, आनंदात राहावं, व्यवस्थित राहावं, फाटके वस्त्र नेसू नये, तुटके वस्त्र घालू नये. किती समर्थांनी सांगितलेल्या आहेत गोष्टी, की ह्या गोष्टी करू नका, ह्याची गरज नाहीये. तू फाटकं झालं असेल तर ते म्हणत नाहीत लगेच कपाटभर साड्या घेऊन या किंवा पूर्ण बदलूनच टाका आता सगळं. असं पण तुम्हाला शक्य नाही ना, पण शिवून तर नेसता येतं. अशा पण स्वच्छ तर नेसता येतं. अशा पद्धतीने त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. विवेकी करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो, हे संसाराबद्दल ते म्हणतात. म्हणजे संसार सोडून द्यायची गरज नाही, त्याचा त्याग करण्याची गरज नाही, भगवी वस्त्र घालण्याची गरज नाही. त्याग करायचा संसारिकांनी, म्हणजे नक्की काय करायचंय? ज्याला साधक व्हायचंय त्यांनी परमार्थ मार्ग स्वीकारावा. म्हणजे परमार्थ करायला सुरुवात करावी, देवावर विश्वास ठेवायला सुरुवात करावी. नाही तर देव नाहीच आहे, इथपासूनच आमची सुरुवात असते. तर देवावर विश्वास ठेवायला सुरुवात करावी, आपोआपच निष्ठेचा भाग निर्माण होतो. विश्वास ही श्रद्धा जेव्हा निर्माण होते तेव्हा विश्वास निर्माण होतो. पण श्रद्धा ही मनावर अवलंबून असते. मन हे चंचल असतं, त्यामुळे ते हो नाहीच्या ह्याच्यामध्ये असतं. ते श्रद्धा कधीही डळमळीत होण्याची शक्यता असते. पण निष्ठा ही बुद्धिनिष्ठ असते, त्यामुळे ती सहसा डळमळीत होत नाही. ज्या वेळेला
सांसारिक जो आहे तो पहिल्यांदा श्रद्धेने करायला सुरुवात करतो, मग त्याची निष्ठा आपोआप बसते आणि तो निष्ठापूर्वक प्रयत्न करायला सुरुवात करतो. हेही सांसारिकाला करायला हरकत नाही. आणखीन त्यांनी काय करावं? संत सज्जन संगती धरावी, सन्मार्गाला लागावं, अनमार्गांचा त्याग करावा, वाईट मार्गांचा त्याग करावा, ज्या ज्या गोष्टी आपल्या प्रपंचाच्या आड येतील त्याचा त्याग करावा, ज्या ज्या गोष्टी प्रपंचाच्या आड येतील नाही परमार्थाच्या आड येतील त्याचा त्याग करावा. परमार्थाच्या आड येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? तर मद मोह मत्सर अहंकार ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या परमार्थाच्या आड येतात. मग ह्या सगळ्या हळूहळू आपल्यातल्या कुविद्या लक्षण आठवायचं, ते सगळं हळूहळू नष्ट करायचं. मी मुद्दामून म्हटलं तर हे समाज मी आधी पूर्ण व्यवस्थित सांगते, 7 दशकांपर्यंतचे. त्याचं कारणच हे आहे. आता नुसतं मी म्हटलं की कुविद्या लक्षणं दूर करावी, हे संपलं. कुविद्या लक्षण म्हणजे काय हे अगदी आपण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. उत्तम लक्षणं अंगीकारावी, तीही आपण पाहिलेली आहेत. मग जी ती पाहिलेली आहे ती पुन्हा सांगायला नको आणि पुन्हा बोलायला नको, म्हणून त्या आधीचे समाज या सगळ्याचा बेस तयार करण्याकरता होते. म्हणून साधन चतुष्टय त्यांनी सांगितलं, नित्यानित्य विवेक करायला सांगितला. आणि आता हळूहळू आपण पुढच्या प्रवासाला 5वा दशक हे मुमुक्षुत्व कसं परिपूर्ण करायचं याच्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते आपण बघतोय, ते 5व्या दशकात आहे. एकदा मुमुक्षुत्व पूर्ण झालं की साधकत्व येतं आणि साधकत्वाकडून सिद्धत्वाकडे जाता येतं. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये समजा संसारामध्ये आपण आहोत. संसारात मी नेहमी उदाहरण देते, आपण संसारात आहोत म्हणजे आपण काही करायचंच नाही का? आपण प्रापंचिक पण आहोत ना. असं जर ठरलं की वाढदिवसाला काय घरच्या ऐवजी हॉटेलमध्ये जाऊन आपण जेवायचंय, नाही नाही हं, ते मला काय जमणार नाही हॉटेलमधलं, मी आता परमार्थ मार्गाला लागली. काही गरज नाहीये, काहीही गरज नाहीये. ज्या हॉटेलमध्ये जायचं असेल त्या हॉटेलमध्ये जावं, आपल्याला जे पाहिजे ते खावं, त्यात काहीच कसर करू नये, व्यवस्थित खावं. त्या वेळेला ती घटना एन्जॉय करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे एखाद्याने असं म्हणायचं की मी आता साधक व्हायला सुरुवात केली, आता मी हॉटेलमध्ये जाणार नाही, असं मुळीच नाही. जायला काही हरकत नाही. तिथे काय खायचं काय नाही हे आपल्या हातात आहे, कारण आपण ऑर्डर करू तेच येणार आहे. आपल्याला हे हवं असं सांगता येतं. आणि ह्याच्यानंतर तेही आपण करू शकतो. पण म्हणून पुन्हा आपण त्याच हॉटेलमध्ये जाऊ बरं का, काय मस्त होतं, हे जी आसक्ती आहे ना, ती गेलो एन्जॉय केलं संपलं. पारमार्थिक दृष्टिकोनातनं जर विचार केला तर त्यामध्ये गुंतून सुद्धा आपला पाय गुंतता कामा नये. संसार प्रपंचामध्ये गुंतून सुद्धा आपला पाय त्याच्यात गुंतता कामा नये, याला त्याग असं म्हटलेलं आहे. अनमार्गाचा त्याग करणे हे जसं आहे, विषय त्याग करायला लागतात, इच्छा आकांक्षा अपेक्षांचा त्याग करायला लागतो. हे आपण करू शकतो ना, पण हे दुसऱ्या पण दुसऱ्याला कधीही बदलू शकत नाही. ही पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते. ज्या वेळेला मुमुक्षुत्व साधना आपली पूर्ण व्हायला लागते, तेव्हा आपल्याला ही गोष्ट साधना करताना, ही पचवताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला लागते, कोणाकडनंही कुठलीही अपेक्षा करायची नाही. का अपेक्षा करायची नाही? मी अमुक केलं, मी तमुक केलं, काय हाडाची काड वगैरे वगैरे काय काय म्हणतात असं, बरं रक्ताचं पाणी वगैरे, आणि तुला काहीच त्याची कदर नाही का वगैरे. काही गरज नाही. हे तू तुझं कर्तव्य केलं, आई म्हणून तू तुझं कर्तव्य केलं, वडील म्हणून तू तुझं कर्तव्य केलं. तुझं कर्तव्य केलंय म्हणून तू मुलाकडनं अपेक्षा करणं किंवा मुलीकडनं अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. मी माझं कर्तव्य केलंय, आता तुझं कर्तव्य करायचं का नाही हे तुझं तू ठरव. हे जेव्हा आपल्या मनात येतं, यायला लागतं की आपण आपल्या कर्तव्यातनं पार पडलोय, इथे विषय संपला. आपण अपेक्षा ठेवायची नाही, हे सांसारिकाचा त्याग आहे. मग आपण अपेक्षा ठेवायची नाही म्हणजे काय? अपेक्षा जेव्हा ठेवली जाते तेव्हा अपेक्षा भंगाचं दुःख येतं. अपेक्षा पूर्ण झाली नाही की दुःख येतं, त्यापेक्षा अपेक्षाच ठेवू नये. सिंपल. आपण जेव्हा अपेक्षाच ठेवत नाही ती अपेक्षा पूर्ती होते, त्यावेळेला तो बोनस, म्हणून आपल्याला आनंदच होतो, कारण आपण अपेक्षाच ठेवली नव्हती. ही अपेक्षा, हे सांगणं सोपं आहे पण अपेक्षा भंग होणं हे वाईट आहे. अपेक्षाच ठेवली नाही की अपेक्षा भंगाचं दुःख येत नाही. हा सरळ साधा नियम आहे. त्यामुळे त्या पद्धतीने सांसारिकाचा त्याग त्यांनी सांगितलेला आहे.
प्रपंचे वीट मानला मने विषय त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. म्हणजे वीट मानायचं म्हणजे प्रपंचातनं मुक्त व्हायचं असं नाहीये. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला प्रपंच करायचाच आहे. प्रपंच करावाच लागतो. आपण प्रापंचिकच आहोत. पण तो कसा करायचा, कोणते त्याग करायचे, तेच त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सांसारिकाला या विचारांच्या जोरावरती साधन मार्ग आपला करता येतो. त्यामुळे इथे त्यांनी आपण मोठ्या मोठ्या संतांची उदाहरणं आपल्या समोर त्यांनी ठेवलेली आहेत. त्यांच्या चरित्रामधनं एकनाथ महाराजांचं आपण बघतो, एवढं साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यांना 3 मुलं होती. 2 मुली होत्या, गोदावरी आणि गंगा. दोघी मुली होत्या. आणि हरिपंडित नावाचा मुलगा होता. तो त्यांच्यासारखाच विद्वान होता, काही प्रश्नच नाही. अतिशय विद्वान होता. आणि गोदावरी ही जी मुलगी होती, तिचा जो मुलगा म्हणजे ह्यांचा नातू मुक्तेश्वर, तोही महान पंडित झालेला आपण बघितलंय. पण जी गंगा नावाची त्यांची मुलगी होती, नाव गंगा होतं तिचं, गंगा आणि गोदावरी अशी दोघींची नावं ठेवली होती. तर त्यामुळे गंगा जी होती तिचा जो नवरा होता, म्हणजे नाथांचे जे जावई होते, ते नर्तकीकडे जात असत, कीर्तनाला जात नव्हते. नर्तकी कीर्तन उलटा शब्द करायचा फक्त. कीर्तनाकडे जाणं वेगळं आहे आणि नर्तकीकडे जाणं वेगळं आहे. शब्द फक्त नर्तकी कीर्तन उलटा केलेला आहे. हा जो आहे ना, तर ते नर्तकीकडे जात होते, वेश्येकडे जात होते. लोक नावं नसतील का हो ठेवत? काय अध्यात्म सांगतात हे नाथ महाराज? तिकडे बघा जावयाकडे, त्याला नाही सुधारता आलं, आणि तुम्ही काय दुसऱ्याला सुधारायला जायचं नाही. कारण तो आपण दुसऱ्यावर कंट्रोल करू शकत नाही, हे नाथांना माहिती होतं. त्यामुळे नाथांचे जावई जरी असे जात असले तरी बोलणी कोणाला लोक देत होते? केवढं अध्यात्म करतात, काय उपयोग यांचा? जावई तर असा आहे. म्हणजे तीही बोलणी त्यांना सोसावी लागली. जरी जाहली स्त्री पुत्र ग्रहस्थिती, परिण धरावी त्यांची आसक्ती, सावध राखावी चित्तवृत्ती, परमार्थ मुक्ती साधते, असं ते सांगतात. संसारात राहून परमार्थ मुक्ती साधू शकते. त्यांना अनेकांनी त्यावेळेला नावं ठेवलेली आहेत. ते नाही, त्याच्यानंतर त्यांचा हरिपंडित जो मुलगा होता अत्यंत विद्वान होता. पण नाथांची गोष्ट काय होती? बुडते हे जन देखवे न डोळा, हीच परिस्थिती होती तुकारामांसारखी. त्यामुळे मुळात पहिले नाथ आहेत. तर नाथांची जी प्रकृती होती ती कुठलाही जातीभेद न मानण्याची होती. ते परब्रह्म तत्वाला पोचलेले शांती ब्रह्म होते. त्यामुळे त्यांना भेदभाव नव्हता. ते अगदी कोणीही आलं तरी घरात आणायचे, जेवायला घालायचे, खायला घालायचे, त्यांना ते आवडायचं. तेवढी श्रीमंती होती आणि तसं ते करत होते. पण हरिपंडिताला म्हटलं हे असलं वागणं अजिबात आवडत नव्हतं. तो संस्कृत पंडित होता, संस्कृत पंडित होता. पण तरी तो म्हणायचा हे असलं स्पृश्य अस्पृश्य वगैरे हे मला काही मान्य नाही. हे मान्य नाही म्हणून त्यांना सोडून तो काशीला निघून गेला राहायला. मी माझ्या बायको मुलांसह तिकडे राहीन, तिकडे माझी विद्वत्ता गाजवीन. इथं काय उपयोग आहे? इथे तुमच्याकडे भेड गुदे सांभार सगळे जण येतात, त्यांच्या पुढे हे काही समजत नाही त्या लोकांना, ते काय करणार? असा प्रवृत्तीचा तो पुत्र होता. तो त्यांना जेव्हा सोडून गेला, त्यांची जेव्हा भांडणं होत होती, नाथ शांत होते, पण भांडणं म्हणजे विचारांमधलं द्वैत त्यांच्यामध्ये निर्माण झालं. आणि तो जेव्हा निघून गेला तेव्हाही नाथांना लोकांनी नावं ठेवली होती. नावं ठेवणं हा धर्मच आहे हो लोकांचा. आम्ही फक्त बारशाला नाव ठेवतो, ते त्या व्यक्तीची ओळख म्हणून, उपाधी म्हणून, म्हणून आम्ही नाव ठेवतो, तिचं स्वतंत्र अस्तित्व असावं म्हणून. पण नावं ठेवणं हा लोकांचा धर्मच आहे. मग तिकडे लक्ष द्यायचं का ते सगळं दूर सारून आपल्याला जे आपलं कर्तव्य करायचंय ते करायचं? मग अन्नमार्गाचा त्याग करणे हे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शारदा मातांच्या बाबतीतही असं म्हटलं जातं की त्यांच्या आईला खूप काळजी होती. हा असा बैरागी गोसावी, हा काय मुलं देणार? पण एक तरी मूल हवं की नाही, संसार करायचाय तिला. तेव्हा त्या शारदा मातांच्या आईला सुद्धा रामकृष्ण परमहंसाने काय सांगितलं? अहो, एक पुत्र भास आहे तुम्हाला? म्हणजे तिला एक पुत्र तरी व्हावा, तुम्ही म्हणता एक पुत्र भास आहे? अहो, तिला अशी हजारो पुत्र होतील, तुम्ही बघायला लागा, तुमच्या लक्षात येईल. तिला अशी हजारो पुत्र होतील. ते म्हणे जाऊ दे, हा काय बडबडतोय, ह्यालाही समजत नाही. पण एखादा तरी मूल हवं बाई तिला, असंच.
स्त्री सादृश्य त्यांना वाटत, स्त्री भावनांप्रमाणे वाटत होतं. पण अशी हजारो मुलं तयार झाली जी रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते, विवेकानंदांसारखे. असे हजारो मुलं तयार झाली की ज्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी शारदा मातांवरती होती. नवे नवे रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर सुद्धा त्यांची जबाबदारी शारदा माताकडे होती. ती त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करत होती. म्हणजे संसारात राहून सुद्धा अनेक गोष्टींचा आपल्याला त्याग करता येतो. ऐसा हा जिनसाना, असं हे सगळं आहे. संसार कसा आहे? खराब आहे. तिथे सुख कधीच मिळणार नाही, हे आपल्याला संतांनी सांगितलं ठेवलेलं आहे. आधी सुख दिसायला थोड्या वेळापुरतं दिसतं. गाडी घेतली वा छान, किती मस्त, एसी गाडी घेतली, मस्त वाटलं, 4 वेळा त्यातनं फिरून आलो, वा वा खूपच छान झालं. पण नंतर ऍक्सिडेंट झाला की म्हणजे खर्चही तेवढाच वाढतो. म्हणजे जसं सुखाच्या पाठी दुःख येणं हे संसाराचा नियम आहे, पण सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयू ही संसाराची नीती जर आपण ऍप्लिकेबल आहे, ती जर आपण आचरणात आणली की ठीक आहे ना. सुख घेतलं नाही इतके दिवस, मग दुःख येणारच. पण सुखाच्या मागे दुःख आड लपून बसलेलंच आहे, आणि दुःखाच्या मागे सुखही तिथे लपलेलं आहे. याची जाणीव ज्याला संसारामध्ये होते त्याला परमार्थाची साधना करता येते. म्हणजे या सगळ्या गोष्टी, कुबुद्धीचा तर त्याग करायचाच आहे हे त्यांनी सांगितलंय. दुःखाच्या प्रसंगी सुद्धा दुःखाचा अतिरेक करायचा नाही, त्याच्यातच बुडून जायचं नाही. आणि खूप सुख मिळालं असं घटकाभर धरा, खूप सुख मिळालं काय विचारू नका, आयुष्यात दुःख कधी आलं नाही म्हणून आज मैं ऊपर आज मैं नीचे असं नाचायचं पण नाही. सुख दुःख समय कृत्वा, हेही दिवस जातील, हे लक्षात ठेवायला लागतं. अशा तऱ्हेने आपल्या इंद्रियांना आटोक्यात आणणं हा सांसारिकाचा त्याग आहे. त्याला काही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या हळूहळू आपल्या आचरणात आणता येतात, जर आपण बद्ध ते मुमुक्षु, मुमुक्षु ते साधक असा प्रवास हळूहळू करायला सुरुवात केली की या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतात. प्रपंचात आसक्त व्हायचं नाही. प्रपंचामध्ये त्याग करण्याची पद्धत वेगळी आहे. असं सगळं नित्य नेम श्रवण कीर्तन मनन भजन पूजन आपलं आपण करावं, जे केव्हाही करावं, त्याच्यासाठी काळ हा सुयोग्यच असतो. असं हे सगळं. आणि म्हणजे थोडक्यात कमलपत्रा समान आपण त्यातनं विरक्त राहणं हे महत्वाचं आहे. चिक्कूची बी आणि आंब्याची कोय, आपल्याला उदाहरण माहिती आहे. आपण कसं राहायचंय, आपण नेहमी संसारामध्ये आंब्याच्या कोयीप्रमाणे राहतो. आंब्याची कोय बघा, आंबा चाकून चाकून खाऊन जे पाहतात त्यांना कळतं, जे नुसते फोडी करून खातात त्यांना नाही कळत. पण जे चोखून आंबा खातात त्यांना माहितीये आंब्याची जी बाठ असते आतली, त्याचा रस शेवटपर्यंत निघत नाही. चोखून चोखून आणि दात त्या दाढेला सगळं दुखायला लागेल एवढं चोखलं तरी रस तिथे चिकटून राहतोच आंब्याच्या कोईला. आम्ही संसारात थोडं तरी करत का होईना, कितीही रस मोकळा केला तरी सुद्धा चिकटून राहतोच. मग आम्हाला काय करायचंय, आम्हाला चिक्कूच्या बी सरखवायचंय आंब्याच्या कोळीपेक्षा. चिक्कूची बी आहे, काढा, तिच्यामध्ये काही कण राहत नाही, ती पटकन बाहेर पडते. हे चिक्कूची बी होणं, प्रपंचात राहून आंब्याची कोय न होता प्रपंचात राहून चिक्कूची बी होणं, त्यातनं बाहेर पडणं, ही साधना आहे. आणि ही साधना साधकत्वापर्यंत आपल्याला नेते. आणि म्हणून ऐसा सूक्ष्म अंतर त्याग उभयास घडे सांग, निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे श्रीराम. पण निस्पृहाचं तसं नाही. आम्हालाही संसारिकाला आहे हे सगळा त्याग, पण निस्पृह आहे त्याला मात्र बाह्य त्याग सुद्धा अंतस्त्याग तर त्याला आहेच आहे, कंपल्सरी आहे, तो तर त्यांनी करायचाच आहे. पण जो निस्पृह आहे, जो योगी आहे, साधक आहे, सिद्ध आहे, जो साधू आहे, त्यांना मात्र बाह्य त्याग सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी वेगवेगळी वस्त्र न घालता पांढरं वस्त्र नेसावं, कलावती आईंसारखं पांढरं वस्त्र त्या नेसत असत. किंवा एखाद्याने साधूचा वेश घेतला असेल तर त्यांनी भगवं वस्त्र नेसावं. म्हणजे बाह्य त्याग सुद्धा त्याला आवश्यक आहे. कारण त्यातनं पण त्याच्या बाह्य त्याग केला नाही तर वासना निर्मिती होऊ शकते. म्हणजे कौपीनवंता खलु भाग्यवंत म्हणतात ते ह्यासाठी म्हणतात, कारण त्याला दुसरे कशाची ओढच नाहीये. ती कौपीनं एक बास आहे त्याला. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी कौपीनच घातली पाहिजे. कालमाना परत्वे बदलावंही लागतं.
आणि त्याप्रमाणे योग्य ती वस्त्र घालावी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांचे दोघांमधले हे फरक त्यांनी सांगितले. त्यामुळे सांसारिकाचा त्याग वेगळा आहे आणि साधूचा त्याग वेगळा आहे. साधूचा अंतर्बाह्य त्याग लागतो, सांसारिकाचा फक्त अंतर्मनाचा त्याग लागतो. अंतर्मुख साधना जी आहे ती सांसारिकांना जास्त उपयोगी पडते. सतत आपल्या आतला विचार करायचा, बाहेरचा नाही. कारण बाहेरचं विश्व आपण बदलू शकत नाही, बाहेरची माणसं आपण बदलू शकत नाही, बाहेरच्या माणसांचे विचार आपण बदलू शकत नाही, आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही. आपण आपल्याला बदलणं ही अंतर्मुख साधना आहे. आणि ती केली तर आपण संसारात सुखीच होतो. कारण आपल्याला दुःख कशाचं वाटतच नाही. केलं तरी वाहवा, नाही केलं तरी वाहवा. नाही केलं तरी दुःख होत नाही, कारण अपेक्षाच नसते. आणि केलं तर वाटतं अरे वा, बोनस मिळाला, म्हणजे तेही आनंद होतो. दुःख इथे राहत नाही अंतर्मुख साधना केली तर, हे सांगायचंय. मग आता इथे त्यांनी पुढे 11व्या म्हणजे 7, 8, 11 पर्यंत हे सगळं वर्णन केलेलं आहे. बद्धपणे अवगुण, मुमुक्षुपणे नाही जाण, मुमुक्षुपणाचे लक्षण, साधकपणी नाही श्रीराम. साधकासी संदेह वृत्ती, पुढे होतसे निवृत्ती, या कारण निसंदेह श्रोती, साधू ओळखावा श्रीराम. हे साधूला आधी ओळखावं लागतं. 6 ज्याने धुतले, सोपी व्याख्या. साधूची व्याख्या काय? मोठ्या मोठ्या व्याख्या असतीलही वेगवेगळ्या ठिकाणी, विवेक चुडामणी वगैरे सारख्या ठिकाणी. पण साधू ज्याने आपले 6 धुतलेले आहेत तो साधू. ही साधी व्याख्या. 6 म्हणजे काय? 6 विकार ज्याने धुतलेले आहेत तो साधू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे ज्याने धुतलेले आहेत तो साधू. इथे संदेह त्याचा मावळलेला आहे. संदेह म्हणजे शंका केव्हा निर्माण होते? संदेह केव्हा निर्माण होतं? जेव्हा आपल्यामध्ये द्वैत असतो. करू का नको करू, असं जेव्हा वाटत राहतं, होईल का नाही होईल, हे द्वैत आहे. इथं संदेह निर्माण झाला, होईल का नाही होईल, आधी करू का नको करू. करायचं ठरवलं तर मग ते होईल का नाही होईल. होईल का नाही होईल म्हणजे, होईल म्हटलं तर मग सत्संगती मिळेल का नाही मिळेल, कितीतरी प्रश्न. हे जे द्वैताचे संदेह आहेत, संशय आहेत, इथे आपल्याला निसंशय ज्ञान प्राप्त करायचं आहे. इथे संशय उरताच कामा नाही. म्हणून देवदर्शन ते देवशोधन ते देवदर्शन हा प्रवास अधिक सांगितलाय. आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला निस्संदेह ज्ञान मिळवायचंय. आणि आत्मज्ञान म्हटलं की ते निस्संदेहच असावं लागतं. पूर्णपणे निस्संदेहच असावं लागतं. तिथे शंका उद्भवून चालत नाही. श्रद्धापेक्षा तिथे निष्ठा जास्त कामास येते. हे निशंक, निशंक हो, निर्भय हो, हे जे पद म्हटलं जातं, अतिशय सुंदर पद आहे. आणि हे निशंक हो, निर्भय हो, मनारे, हे मनाला सांगितलंय. कारण मनच आपलं शंका निर्माण करत असतं, मनच आपल्यामध्ये भय निर्माण करतं, मन हेच द्वैत निर्माण करत असतं. करू का नको करू, होईल का नाही होईल, हे मनच निर्माण करत असतं. त्या मनाला त्यांनी उपदेश केलाय, निशंक हो. का निशंक हो? शंकाच नको ठेवू. पूर्ण विश्वासांती तू हे करायला सुरुवात कर. ही निष्ठा तुझ्या मध्ये निर्माण कर. आपोआपच अंतर्मुख साधना आपल्याला परिपूर्णरित्या करता येते. मग इथे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे 15व्या ओळीमध्ये, संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन वोखटे, निर्भ निर्फळ होय श्रीराम. संशयी वृत्तीने केलेलं ज्ञान असू दे, कर्मयोग असू दे, योग मार्ग असू दे, कोणताही असू दे, ती भक्ती परिपूर्ण होऊ शकत नाही, कारण तिथे संशय असतो. हे संशय जो आहे हा पूर्णपणे आपला गेला पाहिजे. संशय नाहीसा करून आत्मज्ञान करून घेणं, हे खरं म्हणजे आत्मज्ञान साध्य करण्याचं साधन आहे. संशय रहित, हे महत्वाचं आहे. एकदा का संशय फिटला आणि आत्मज्ञान हेच ज्ञान आहे याचा निश्चय केला, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य ज्ञानाचा निश्चय, असे 15 निश्चय जे पहिल्यांदा सांगितलेले आहेत ना, तेच एकदा साध्य झाले, तो निसंशय ज्ञान प्राप्त करणं, संशय रहित आत्मज्ञान प्राप्त करणं, आणि ते जो करतो त्याला सिद्ध असं म्हटलं जातं. हे पहिलं लक्षण त्यांनी सांगितलंय.
याला संशय रहित ज्ञान मिळालेलं असतं, आत्मज्ञान झालेलं असतं. म्हणजे ही सिद्धत्वाची परिपूर्णता आहे. हे महत्वाचं पहिलं लक्षण त्यांनी सांगितलंय. वासना विरहित. जो वासना विरहित असतो, ज्याच्या वासना इच्छा काम सहा धुतले तो, असा जो असतो तो निसंशयच होतो. आणि तो त्यांनी त्याचे सहा धुतलेले असतात, त्यामुळे त्याला कोणाबद्दल क्रोधही वाटत नाही, कोणाबद्दल मत्सरही वाटत नाही. का वाटत नाही? कारण तो म्हणतो, मी माझ्यात सुधारणा करायची, मी दुसऱ्यात सुधारणा करायला जायचं नाही. त्याचं जे चांगले गुण आहे ते मी आत्मसात करायचा जर प्रयत्न करायचा असेल तर त्याच्याविषयी मला क्रोध येण्याचा, मत्सर मत्सर येण्याचं काही कारणच नाही. हा माझ्यापेक्षा जास्त वरती गेला, यांनी माझ्यापेक्षा जास्त पैसा कमवला, आता मी पण कमवून, हा मत्सर आहे. तुझी कपॅसिटी काय आहे, तुला काय शक्य आहे ते तू बघ. म्हणजे तुला शक्य आहे ते तू कर, ते खात्रीपूर्वक कर, निसंशय कर, आपोआपच प्रगती पुढची होईल. हे निसंशय होणं जे आहे, खात्रीपूर्वक प्रयत्नपूर्वक प्रत्येक गोष्ट करणं, आणि ते प्रयत्न सुद्धा योग्य दिशेने, योग्य वेळी, योग्य तऱ्हेने करावे लागतात. नाही तर ज्यादा था जापान पहुंच गए चीन. तर नाही तसं होणार, कारण आता गुगल बाई असते रोड मॅप द्यायला. पण रोड मॅप द्यायला ती आहे, पण सद्गुरु मार्ग दाखवायला सद्गुरूच असतात. त्यांचा मॅप वेगळाच आहे ना, गुगल मॅप सारखा नाहीये. त्यामुळे जीपीएसच आहे त्यांचं सुद्धा, आपल्याला अध्यात्म मार्गावर नेणार. मग त्या मार्गाने जाणं महत्वाचं आहे. तो निसंशय मार्ग आपण त्याच्यावरनं आचरण करणं हे सांसारिकाला महत्वाचं आहे. तसंच सिद्ध होण्याकरता सुद्धा वासना रहित होणं, अभय प्राप्त करणं, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. मग आता हे निश्चय कोणते करायचे? देवाचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आपण कोण हा निश्चय, हे सगळे निश्चय निसंशय केल्यानंतर साधकत्व न सिद्धत्वाकडे, म्हणजे हे संशय निरसन झाले की मध्यम साधक होतो. मध्यम साधक होतो आणि मग आत्मज्ञान मिळाल्यावर तीव्र साधक होतो. त्यामुळे या वृत्ती ज्या मनात निर्माण होतात आणि मन जे वृत्तीमध्ये गुंतवतं, त्या वृत्तीला तदाकार करायचं असतं. आम्ही संसारामध्ये जेव्हा वृत्ती उठते तेव्हा त्या वृत्ती बरोबर आम्ही तदाकार होतो. किती तदाकार होतो त्या वृत्ती बरोबर? मला कळलं साडीचा सेल लागलाय, एका मैत्रिणीचा फोन आला की अगं बाई साडीचा सेल लागला, इतक्या छान साड्या आहेत. झालं ना, गेले ना, ते जायचंच नाही, मला पाहिजेच ती साडी. ग सेल मध्ये ती एवढ्याची साडी एवढ्याला आहे, एवढ्या कमी किमतीला आहे, मग तर जायचं. ही वृत्ती माझ्या मनामध्ये उठली. वृत्ती उठली, मनाने ती समजावून घेतली की नाही आपल्याला घ्यायचीच आहे, निश्चय केला तिने निसंशय की आज जाऊन साडी घ्यायची. आणि मग रिक्षा केली, जाता येत नाही, पाऊस धो धो पडतोय, नाही तरी जायचंच, हा निश्चय. कितीही संकट आली तरी मी तिच्या बरोबर जाते, साडी घेऊन येते. हा वृत्तीचा, आम्ही त्या वृत्तीशी दुसरं काही सुचलंच नाही हो दिवसभर. जेवण नाही, खाण नाही, पिणं नाही, काही नाही, ती साडी आणायची. त्या वृत्तीशी, संसारामध्ये आम्ही त्या वृत्तीशी तदाकार होतो. पण जेव्हा साधकत्वाला येतो, हे मुमुक्षुत्व वाटते, साडी आधी घेऊन येऊ, आत्ताच्या ज्या पारायणाला आहे ना त्या, म्हणजे इच्छा वाईट आहे का, आत्ताच्या त्या पारायणाला ती साडी नेसता येईल, ओपनिंग त्याचं तेव्हा करता येईल. दोन दगडावर पाय, पारायणाला पण जायचंय आणि साडीला पण जायचंय. हे वृत्ती तदाकार त्या साडीशी झालेली आहे. खाणं पिणं काही सुचलं नाही, आधी पहिलं जाऊन ते केलं, मग हुश झालं आणल्यानंतर. इथे परमार्थामध्ये आम्हाला परमार्थ मार्गावर जायचं असेल तर आमची ही वृत्ती परमार्थाबद्दल निर्माण व्हायला लागते, त्याची निष्ठा निर्माण व्हायला लागते. त्या वृत्ती बरोबर तदाकार आम्ही कुठे होतो? भगवंताशी तदाकार होतो. वृत्ती तीच आहे, निर्माण होण्याची क्रिया तीच आहे, पण दोन्ही ठिकाणी त्या वेगवेगळ्या आहेत. संसारिकामधली वृत्ती त्या गोष्टीशी, त्या वृत्तीशी तदाकार होते, परमात्म्याशी नाही. इथे परमार्थामध्ये ती वृत्ती त्या परमेश्वराशी तदाकार होऊन जाते. अशा तऱ्हेने तदाकार होणं, तादात्म्य होणं, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणजे आता असो हे बोलणे, असं त्यांनी म्हटलंय खरं म्हणजे इथे. आता असो हे बोलणे, ऐका सिद्धांची लक्षणे, मुख्य निसंदेहपणे होणे, सिद्ध बोलिजे श्रीराम. आता हे सगळं बोलणं राहू दे, प्रापंचिकाचं कळलं, पारमार्थिकाचं कळलं, आता हे सोडा, आता सिद्धांची लक्षणं सांगतो. असं म्हणून जे आपण पहिलं लक्षण जे सांगितलं ते त्यांनी सांगितलंय, निसंदेह ज्ञान प्राप्त करणं.
हे सिद्धांचं लक्षण आहे. त्या निस्संदेह ज्ञानाबद्दल याच्या आधी आपण बोललेलो आहोत, आत्ता बोललेलो आहोत. त्यामुळे कसं असतं, हे सगळं निस्संदेह प्राप्त करण्याकरता अवधान द्यावं लागतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते, आता अवधान दीजिये. संसारातही अवधान द्यावंच लागतं, पण ते विषयांमधलं असतं. इथे जे अवधान द्यायचे, तर ते अवधान त्या ग्रंथाला नीट ऐका, कान देऊन ऐका, असं जे सांगितलं जातं त्याला अवधान देणं असं म्हणतात. मग हे जेव्हा आपण करायला बसतो त्यावेळेला प्रापंचिकाने काय करायचंय, आता इथे बसणार आहे ना तासभर, तासाचा सव्वा तास होतो कधी कधी, पण तरी पण आपण इथे बसणार आहोत ना, मग आता इथेच पूर्ण एकाग्रतेने ऐकलं तर जास्त बरं. बसणार इथे समोर, तो काय वक्ता सांगतोय, श्रोता ऐकतोय, तो ऐकायला बसलं. पण काय झालं, ऐकायला बसल्यानंतर मन मात्र कुठे आहे? उद्या अमके अमके पाहुणे यायचे, मग त्याच्यासाठी स्वीट डिश कोणती करायला पाहिजे, अमकं काय करायला पाहिजे, त्याचं कसं, मग साडी कोणती नेसून दे, टेबल डेकोरेशन कसं करू, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मन आहे. सांगतोय कोण? सांगतोय तो वक्ता जो आहे, तो परमार्थ मार्गाबद्दल सांगतोय. मी विचार करते, चिंतन करते, ते संसार आहे. म्हणजे मी इथे बसलेली असले तरी बसवूनी नसणे, हे बसलेलं बसलेलं नसतं. माझं मन मात्र तिकडे फिरत असतं. अशा पद्धतीने उपयोगी नाही. परमार्थामध्ये हे शक्य नाही. मग तुमचं काय होतं, आमचं काय होतं, आमच्या मुमुक्षूंचं काय होतं? आम्ही बसलो तर इथे काय करणार, ते ठरलंय ना आता इथे बसायचं, तर बसले तर इथे, पण लक्ष सगळं संसारात आहे. मग इथला एक तास मी संसाराचं काही करू शकणार आहे का? नाही, कारण बसली इथे देवळामध्ये ना, देवळामध्ये प्रवचन ऐकायला बसले आणि मी विचार करते घरात उद्या काय करायचं त्याचा, तर उपयोग नाही. मी घरातलंही करू शकत नाही, कारण मी देवळात आहे आणि मी देवळात जे ऐकते तेही माझ्या कानात शिरत नाही, कारण माझं चित्तच इथे नाही. मग आपला एक तास वायाच गेला की. असं करण्यापेक्षा जे काम करतोय, ज्या वेळेला करतोय, ज्या पद्धतीने करतोय ते योग्य तऱ्हेने करणं, विशेषतः परमार्थामध्ये अवधान नसेल तर श्रवण व्यर्थ आहे, हा नियम आहे. अवधान नसेल तर श्रवण व्यर्थ. आपण एखादा माणूस एखादी गोष्ट आपल्याला आपुलकीने सांगतोय, पोट तिडकीने सांगतोय, आणि आपण काहीतरी भलतच बघतोय, काय समजा मग मोबाईल बघतोय, आपण मोबाईल बघतोय आणि बघता बघता आपण ते ऐकतोय. काय शिरेल डोक्यात सांगा, मग त्या माणसाने कशाला सांगावं? पण आपण जर म्हटलं एखाद्या मुलाला की अरे मी तुला सांगतेय, तू ऐक ना, मी काय सांगते तिथे अवधान दीजे, लक्ष तर दे, असं आपण म्हणतो ना. तू अर्ध लक्ष तुझं तिकडे आणि अर्ध लक्ष माझ्या बोलण्याकडे असेल तर तुला हेही कळणार नाही आणि तुला तेही कळणार नाही. मग जर इथे त्यांनी आपल्याला नेहमी सांगतात, वाक्य वाचून दाखवते, अवधान नसेल तर श्रवण व्यर्थ आहे, कुठलंच काही कळत नाही. संशय आला तर मंत्र व्यर्थ आहे, संशयाचे ज्ञान खोटे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. संशय निर्माण झाला की मी मंत्र म्हणतेय, खरं म्हणजे हा मंत्र श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला सांगितलं बा सद्गुरूंनी, म्हणते मी, पण ह्याचा काही उपयोग होणार आहे का? वेस्ट ऑफ टाइम आहे. असं जर माझ्या मनात संशय आला तर तो मंत्र व्यर्थ आहे. सद्गुरू आपल्याला मंत्र देतात, त्यावेळेला तो मंत्र कसा म्हणायचा, मंत्र म्हणजे जप असेल किंवा काही, मंत्र म्हणजे बाकीच्याही गोष्टी आहेत, पण हे हा मंत्राचाच समास आहे. त्यामुळे इथे तो जप कसा म्हणायचा हे त्यांनी आपल्याला जसं सांगितलं असेल तशी निष्ठा ठेवून त्याप्रमाणे तो जप म्हटला आणि एकच माळ केली तरी पुरते. पण तिथे संशय येऊ देता कामा नाही, कारण अवधान नसेल तर श्रवण व्यर्थ, संशय आला तर मंत्र व्यर्थ, आणि चित्त चंचल असेल तर सगळंच व्यर्थ. एकदा म्हणायचं ह्या डॉक्टरकडे जाते, त्याचं अगं बाई त्याचा काहीच उपाय आला नाही, 15-20 दिवस झाले, 2 महिने झाले, काय जाऊ दे आता दुसरा डॉक्टर करू, म्हणजे त्याचाही नाही आणि ह्याचाही नाही आणि काहीच नाही, चित्त चंचल. हे चित्त चंचल असेल तर सगळं व्यर्थ होतं. म्हणून मुळामध्ये चित्ताची शुद्धी आणि चित्त शांत ठेवणं, राग आला की दाणकण आपण बोलून जे मोकळे होतो, उपयोग नाही, कारण त्यावेळेला आपण निश्चितपणे वाईट तऱ्हेनेच बोलतो आणि लोकांना आपण दुखवतो. आपल्या लक्षात येत नाही आपल्याला राग आलेला असतो, पण ज्याला बोलतो त्याच्या ते लक्षात कायमस्वरूपी राहतं. त्यामुळे राग आला की पहिली 10, आपल्याला ह्याच्यातच सांगितलेलं आहे, स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे की पहिले 10, राग आला शांतपणे 1 ते 10 आकडे मोजा,
एक दोन म्हणा, काही मोठ्याने मोजायची गरज नाही. मग आपोआपच तुमचं राग शांत होतो आणि मग तुम्ही विवेकाने बोलता. बोलताना नेहमी विवेक आणि विचार करून बोला, कारण बोललेले शब्द हे शस्त्र असतं. ते जखम जास्त करतं. एखाद वेळे एखादा धक्का लागला, पडला, खाली पडला, ते जखम भरून येऊ शकते. शब्दांची जखम भरून येऊ शकते. ही प्रापंचिकांची आहेत तशी. साधूंची पण लक्षणं आहेत. साधू असं कधीच बोलत नाहीत. त्यामुळे हे सगळं त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलंय. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे लक्षवेना लक्षुषी, असं त्यांनी 43व्या ओळीमध्ये म्हटलंय. कारण पुढेही सगळे ह्या पद्धतीने सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी कशात गुंतायचं नाही वगैरे, हा ठामपणे उभा असणारा जो आहे तो खरं म्हणजे सिद्ध पदापर्यंत जातो. जे लक्षवेना चक्षुषी, त्याची लक्षणे सांगावी कैसी, निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी, लक्षणे कैसी श्रीराम. आता हे सगळे सिद्धत्वाला पोचलेले जे संत साधू, शंकर महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, प्रापंचिक असणारे एकनाथ आहेत, कलावती देवी आहेत, कितीतरी प्रापंचिक पण आहेत आणि पारमार्थिक पण आहेत. आपल्याला दोन्हीचा आदर्श इथे घालून दिलेला आहे. त्यामुळे त्या दोन्ही पद्धतीने आपल्याला आचरण करता येतं. आणि तो जो असतो त्याचं लक्ष अलक्ष असतं, जे कधीही कुणालाही साध्य होत नाही. अलक्ष, जे ध्येय, लक्ष म्हणजे ध्येय असा. तुमचं अंतिम ध्येय काय आहे? ते परमात्म स्वरूप प्राप्त करणं, आत्मज्ञान प्राप्त करणं. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे वेगळं काही नाही. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ते जे आत्मज्ञान आहे तेच पाहिजे आपल्यालाच. आपण सातत्याने शोधून काढायचंय, निवडून काढायचंय. म्हणून मूर्ख लक्षणाचा समास, ज्याला साधक व्हायचंय त्यांनी जरूर मूर्ख लक्षणाचा समास वाचावा, असं समर्थ सांगतात. बेलसरे काका सांगतात. त्यामुळे ते जे म्हणतात ते का खरं आहे. मूर्ख लक्षणं एवढी भरली आहेत हो. पण जेव्हा मी पहिल्यांदा वाचली तेव्हा म्हटलं, लोक काय मूर्ख असतात. म्हणजे मी नाही, मी शहाणीच. ही भावना पहिल्यांदा बद्ध असताना होती, मुमुक्षु असताना होती. आता साधकत्व आल्यानंतर माझ्या लक्षात येतं, मी मुमुक्षुची, मूर्खांची लक्षणं जेव्हा रोज वाचायला सुरुवात करते तेव्हा मी आत्मपरीक्षण करते. साधकत्वाला जाते तेव्हा अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदा मी हेच म्हणते. मूर्ख लक्षणाचा पहिल्यांदा म्हणताना काय लोक मूर्ख असतात, म्हणजे मी नाही, हे मला ठाम माहिती असतं. मी शहाणीच ना, हेच आपलं तत्व असतं. पण जेव्हा आता साधकत्व आल्यावरती मूर्ख लक्षणं वाचली जातात तेव्हा अरे बापरे, हे पण लक्षण माझ्यामध्ये आहे वाटतं. मग हे मला दूर करायला पाहिजे. तर हे पण लक्षण माझ्यामध्ये आहे वाटतं, हे पण मला दूर करा. असा अभ्यास आपण स्वपरीक्षणाचा सुरुवात करतो आणि साधकत्व, तीव्र साधकत्वाकडे जायला मदत होते. म्हणून ते गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ते लक्षवेना चक्षुषी, साध्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते जे अलक्ष आहे, ते जे परब्रह्म तत्व आहे, परब्रह्माचं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्मविद्या आहे, हे जे सगळं आहे ते मला साध्य करण्याची वेळ येते. आणि ते मला साध्य होतं जेव्हा मी सावध, दक्ष, साक्षेपी असते ते. सावध, दक्ष, साक्षेपी याच्याबद्दल मागच्या वेळेला आपण बोललो होतो. आणि हे जे ज्ञान आहे ते स्वयंसिद्धच आहे. ते स्वयंसिद्ध ज्ञान एकदा प्राप्त झालं की दुसरं काही प्राप्त करावंच लागत नाही. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधोनी पाय. असा संत शोधून पाहावा. असा संत म्हणजे सिद्ध पुरुष आहे. तो सिद्ध जो जो आपल्याला ज्ञानदृष्टी देतो. ग्रंथ ज्याचे आहेत त्या ग्रंथ परिचय करून घेण्याकरता किंवा ग्रंथांचं ज्ञान करून घेण्याकरता, त्याची अनुभूती घेण्याकरता आपल्याला ज्ञानचक्षू लागतात. तसंच त्याच्या पूर्वी आपल्याला हे चर्मचक्षू पण लागतात. ग्रंथ वाचायचा, अर्थ समजावून घेतात, हे चर्मचक्षू लागतात आपल्याला. पण आपल्याला त्या चर्मचक्षूंच्या सहाय्याने जायचंय कुठे? ज्ञानचक्षूंकडे. एकदा ते ज्ञानचक्षू झाल्यानंतर आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. पण ते ज्ञान सुद्धा मुरावं लागतं. ज्ञानाचा अहंकार येऊन चालत नाही. आत्ताच आपण बघितलं, तीव्र साधकानंतर ते येऊ शकतं. तर ते सुद्धा आपण आता बघितलं. ते पण जगी पाहता पाहणे जात आहे, मला ज्ञान झालंय ही भावना सुद्धा जिथे पूर्णपणे नाश पावते. नाश पावते म्हणजे ज्ञान नाश पावत नाही, पण मला झालंय, अहम ब्रह्मास्मी मधला अहम आणि अस्मी पण गळून पडतो.
त्यावेळेला जे ज्ञान होतं ते ज्ञान विज्ञान मुराले अशा पद्धतीने होतं. ते साधू संत असतात, ते सिद्ध पुरुष असतात, आत्मज्ञान घेणारे. हे दुसरं लक्षण त्यांनी त्यावेळेला सांगितलं. आणि मग नंतर आत्मज्ञान मिळवणार आणि हे आणखीन पहिलं लक्षण आहे संशयरहित आत्मज्ञान. दुसरं लक्षण आहे वासना कामना षड्रिपू हे सगळे दूर करणं आणि चित्तशुद्धी वगैरे या गोष्टी तर आहेत. ते पण दुसरं लक्षण आहे. आणि तिसरं लक्षण निर्भय राहणं. निर्भय होऊन आत्मज्ञान मिळाल्यानंतर स्वानंदामध्ये राहणं, ब्रह्मानंदामध्ये डोलणं, हे तिसरं आहे. ते जे आहे ते जगी पाहता पाहणे जात आहे, ते पाहणं सुद्धा विसरून गेल्यानंतर, त्रिपुटी संपल्यानंतर त्या सिद्धाला परिपूर्ण अवस्था येते आणि तो त्या परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. अशी ही लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत. आणि हे लक्षणं सांगताना सुद्धा त्यांनी काय म्हटलेलं आहे, खरं म्हणजे लक्षणं आहेत ही सगळी लक्षणं जरी सांगितली तरी लक्षणे म्हणजे केवळ गुण. कुठली 44वी ओवी आहे. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण, तेची सिद्धांचे लक्षण, वस्तुरूप श्रीरम. वस्तू म्हणजे परब्रह्म स्वरूप. ही लक्षणं सांगितलेत, पण लक्षण म्हणजे गुण आले ना. तो असा असायला पाहिजे, तो तसा असायला पाहिजे. हे लक्षण म्हणजे त्याच्यामध्ये गुण आले. मग जर त्याच्यामध्ये गुण आले तर तो निर्गुण कसा होणार, असा प्रश्न आमच्यासारख्या सामान्यांना पडू शकतो. मग तो निर्गुण कसा होणार? समर्थांनी व्याख्या केलेली आहे, निर्गुण म्हणजे बहुगुण. निर्गुण म्हणजे बहुगुण ही समर्थांची व्याख्या आहे. ती कळायला आपल्याला ज्ञानदशकापर्यंत जावं लागतं. मग ती कळल्यानंतर निर्गुण म्हणजे बहुगुण काय हे कळतं. आणि हे कळल्यानंतर आपल्याला सिद्धाचं समजायला सुरुवात होते, तीव्र सिद्धत्व येतं. आणि मग ते निर्गुण म्हणजे काय हे समजतं. म्हणजे बहुगुण निर्मिती कुणी केलेली आहे सगळ्या गुणांची, त्यानेच केलेली आहे. आणि ते आपल्याला आवश्यक आहेत म्हणून त्यांनी निर्माण केलेले आहेत. पण तो मात्र सगळे गुण असून सुद्धा शांत निवांत आहे, अगुण आहे, गुणांचा वापर करत नाही. म्हणजे तो स्वतः करत नाही. मग त्या परब्रह्माशी, त्या निर्गुण निराकाराशी एकरूप झाल्यानंतर याच्यातही त्या निर्गुणाचे सगळे गुण आले तरी तो शांत निवांत एकरस झालेला असतो. त्याला सिद्ध असं म्हणतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे सिद्धांची लक्षणं त्यांनी सांगितली. ही तीनच लक्षणं याच्यामध्ये सांगितलीत. आणि ज्ञानदशकी सांगेन असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं पण आहे. हे ज्ञानदशकी म्हणजे 8व्या दशकामधल्या 9व्या समासामध्ये, म्हणजे ज्ञानदशकात सुद्धा शेवटी शेवटी सांगितलेत का, तर आपल्याला हे मधलं सगळं आधी कव्हर करायचंय. नक्की ते गुण म्हणजे काय, नक्की निर्गुण म्हणजे काय, नक्की तो देव कसा आहे, नक्की आपण संसारिकांनी काय करायचंय, आत्मज्ञानी लोकांनी काय करायचंय, साधू संतांनी काय करायला पाहिजे, आपण साधू संगती का धरायला पाहिजे, गरज काय आहे. मला एकदा ह्या ग्रंथांमधनं कळलं की षड्रिपूंचा निराश करावा, हे वाक्य आहे त्याच्यामध्ये. तर मला षड्रिपूंचा निराश करावा माहितीये, मी करीन, करायचा माझा मलाच आहे. पण त्याच्यासाठी साधू संगती का गरजेची आहे, सत्संग का गरजेचा आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी पुढे सांगितलेल्या आहेत. तो पुढचा जो दशक आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया. तोपर्यंत इथे थांबू. सिद्ध लक्षणांचा समासामध्ये फक्त थोडीच लक्षणं त्यांची सांगितले. सिद्ध म्हणजे काय एवढं कळावं एवढंच सांगितलेलं आहे. बाकी त्यांनी सगळं पुढे सांगितलंय, ते आपण तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर पाहणार आहोत. तोपर्यंत इथे थांबू. जय जय